राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा भाऊ सरपंच पदाची निवडणूक हरल्यानंतर ॲडव्होकेट रुपाली पाटलांनी सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट टाकून आपल्या परमशत्रू रुपाली चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं। पण विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं काहीशा नाराज झालेल्या आपल्या परम मैत्रिणीसाठी मात्र एक धीर देणारी पोस्ट टाकण्याचं काम केलं। तसं पाहिलं तर रुपाली पाटील ठोंबरे काय नि सुषमा अंधारे काय, दोघेही आक्रमक फायर ब्रँड महिला नेत्या, पण दोघींची त्यांच्या पक्षातली अवस्था तुझी गत तीच माझी गत, सध्या दोघींची पक्षात एकच हालत अशी झाली। नाराज सुषमा अंधारेंसाठी रुपाली पाटलांनी काय केली आहे पोस्ट पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तुझी गत तीच माझी गत, सध्या दोघींची पक्षामध्ये एकच हालत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। रुपाली पाटील काय आणि सुषमा अंधारे काय, दोघीही समदुःखी आणि दोघीही एकाच नावेत स्वार आहेत। लढाऊ बाण्याच्या आणि आक्रमक वृत्तीच्या नेत्या म्हणून दोघींना ओळखलं जातं, पण त्यांच्या पक्षात मात्र त्यांना आजही पदांसाठी झगडावं लागतं। आता ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी देताना डावलण्यात आलं। आधी विधानसभा, मग राज्यसभा आणि आता विधान परिषद, तिन्ही वेळेला पक्षानं त्यांच्या नावाचा साधा विचारही केला नाही। आधी विधानसभेला उमेदवारी दिली नाही, मग राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला आणि आता विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंच्या गळ्यात पुन्हा एकदा उमेदवारीची माळ घातली। सुषमा अंधारेंनी याबाबत प्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली नसली तरी उद्धव ठाकरेंसोबतचा तो व्हिडिओ शेअर करून आणि त्याला आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान अशी कॅप्शन देऊन त्यांना जे काही सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं। अंधारेंनी शेअर केलेल्या या व्हिडिओची साऱ्या महाराष्ट्रात चर्चा झाली, त्यावर विविध प्रतिक्रिया देखील उमटल्या, पण त्यांना धीर देण्यासाठी धावून आल्या त्या त्यांच्या परम मैत्रीण रुपाली पाटील। रुपाली पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर सुषमा अंधारेंसोबतचा व्हिडिओ शेअर करत एक भली मोठी पोस्टही लिहिली। रुपाली पाटील यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया। लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो। सुषमाताई अंधारे यांना आज विधान परिषदेसाठी संधी मिळाली नसली तरी हे केवळ वेळेचं समीकरण आहे। आपल्या कर्तृत्वाला आणि लढाऊपणाला कुणीच नाकारू शकत नाही। जनतेच्या मनात तुम्ही आधीच आपली जागा निर्माण केली आहे। पद मिळाल्यानं नेतृत्व तयार होत नाही, तर संघर्ष, जिद्द आणि जनतेसाठी केलेल्या लढ्यानं नेतृत्व घडतं। सुषमाताई, तुम्ही रस्त्यावर उतरून लढल्या, अन्यायाविरोधात उभ्या राहिल्या, आवाज उठवला, जेव्हा अनेकांनी शांतता स्वीकारली। आपण जनतेसाठी झगडणं निवडलं। अशा नेतृत्वाला पक्षश्रेष्ठी भक्कम, सक्षम आणि लढाऊ महिलांना कधीच विसरत नाहीत। सुषमाताई अंधारे आपल्यासारख्या नेतृत्वाला आज नाही तर उद्या नक्कीच मोठी आणि भरीव संधी मिळणारच, हा जनतेचा, कार्यकर्त्यांचा विश्वास नाही तर खात्री आहे। वेळ येत आहे, संघर्षाला न्याय मिळतो आणि सुषमा अंधारे आपलं नेतृत्व येणाऱ्या काळात मोठ्या जबाबदारीत झळकताना आम्ही पाहणार। सुषमाताई आताच लोकांचे प्रश्न सोडवणारी सक्षम महिला आमदारताई म्हणून तुम्हाला पाहतात। भविष्यात नक्की शिक्कामोर्तब होईल याची खात्री आहे। रुपाली पाटलांनी सुषमा अंधारेंना धीर देता देता, त्यांना प्रोत्साहित करता करता स्वतःलाही ऑल इज वेल म्हटलंय। अंधारेंच्या माध्यमातून त्यांनी स्वतःलाही धीर देण्याचा आणि प्रोत्साहित करण्याचाच प्रयत्न केलाय, कारण सध्या तरी दोघी एकाच नावेत स्वार आहेत। भलेही दोघी वेगवेगळ्या पक्षात असल्या तरी पक्षात या दोघींची हालत एकसारखीच आहे। सुषमा अंधारे ज्या दिवशी ठाकरे सेनेत प्रवेश करत्या झाल्या त्याच दिवशी त्या उपनेत्या बनल्या। पक्षानं त्यांच्या वक्तृत्वाचा वापर संघटनात्मक पातळीवर केला, पण तो त्यापुरताच मर्यादित राहिला। त्यांचं वक्तृत्व मान्य पण नेतृत्व अमान्य, अशी काहीशी त्यांची पक्षातली अवस्था झाली आहे। इकडं रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबतीतही हेच घडलंय। रुपाली पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला खरा, पण मनसेतली आक्रमकता, वक्तृत्व शैली राष्ट्रवादीत जाऊनही त्यांनी कायम राखली। विविध प्रश्नांवर आवाज उठवताना आंदोलनं, मोर्चे आणि रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवली, पण इतकं करूनही पक्षानं त्यांच्या पत्रात काय टाकलं तर प्रवक्तेपदावरून हकालपट्टी। थोडक्यात काय तर रुपाली पाटील असोत की सुषमा अंधारे, दोघींवर त्यांच्या पक्षाकडून, पक्ष नेतृत्वाकडून आजवर
अन्यायच होत आलाय. त्यामुळे रुपाली पाटलांनी सुषमा अंधारेंसाठी पोस्ट शेअर करून त्यातून स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय. असो, रुपाली पाटील, सुषमा अंधारे दोघीही परममैत्रिणी, दोघीही समदुःखी, दोघीही एकाच नावेत स्वार. अशा वेळी मी तुझा आधार आणि तू माझा आधार. पाहूयात, सध्या तरी नाही पण भविष्यात तरी होत आहेत का आपली स्वप्न साकार. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.